दिवा शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवा शहर शाखेतर्फे आज गुरुवार 30 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक दिवा पूर्व येथे खड्ड्यांची शांती हा उपहासात्मक आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। दिवा शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालक, पादचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना रोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। मात्र या गंभीर समस्येकडे ठाणे महानगरपालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला। अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर, दिवा, ठाणे। त्यांची त्याविषयी सांगा आणि हे का करावं लागलं तुम्हाला? महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहरचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत गावडे, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित शहराध्यक्षा अंकिता कदम यांच्या वतीने यावर्षी म्हणजे दरवर्षीच आंदोलन केलं जातं। गेल्या वर्षी आपण झाडे लावण्याचा कार्यक्रम केला होता खड्ड्यांमध्ये, यावर्षी खड्ड्यांची शांती करण्याचं आंदोलन केलं। हे आंदोलन करण्यामागे इतकंच हेतू आहे की पालिका प्रशासन यांना दरवर्षी सांगावं लागतं की गणपती येणार आहेत किंवा कोणता तरी सण समोर आणून खड्डे बुजवा हे सांगावं लागतं। यावर्षी अशी अवस्था आहे की गणपती यायला अजून बराच उशीर आहे, पण त्याआधीच इतके खड्डे झालेत की प्रवाशांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतोय। त्यासाठी पालिका प्रशासन यांच्याकडे विनवणी केल्याने ते खड्डे बुजवतील असं वाटत नाही, कारण की दरवर्षी आपण बघतो की ते बरोबर गणपतीच्या 5 दिवसाआधी खड्डे बुजवायला घेतात। त्यासाठी आम्ही हा आंदोलन लवकर घेतलंय की जे खड्डे खूप झाले, आपण दिवा शेड रस्ता पाहत असू, उमरादेवी कॉलनी रस्ता असेल, दिवा स्टेशनला जो साबे रोडचा सुरुवातीचा जो स्पॉट आहे, या ठिकाणी इतके खड्डे झालेत की तिथून चालताना लोकांना किंवा प्रवाशांनाही त्रास होतो जे गाडीने जातात। तर त्यासाठी आजचं आंदोलन घेतलं आणि या आंदोलनामागचा हेतू हाच आहे की दरवर्षी हा रस्ता जो आपण बघता याचे कॉन्क्रिटीकरणाचे पैसे काढले गेले, याचे डांबरीकरणाचे पैसे काढले गेले, पण आज तक दिवा शेड रस्ता हा 100% पूर्ण झालेला नाहीये। जेव्हा आपण पालिका प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करतो तेव्हा कारणं सांगितली जातात की शेतकरी याचे अडचण करतात, जे जागा मालक आहेत ज्यांच्या रस्त्यामध्ये जागा गेलेल्या आहेत ते या रस्त्याची डागडुजी किंवा रस्ता बनवण्यासाठी अडचण करतात। तर माझं असं म्हणणं आहे की गेले 20 वर्ष आम्ही हेच कारण ऐकतोय। जर हे पालिका प्रशासनाकडनं या जागे मालकांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर मी सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय आमचे माजी आमदार राजूदादा पाटील यांनी लोकसभेला श्रीकांत शिंदे जे ज्यांना ओळखलं जातं, काय बोलतात ते इन्फ्रामॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा त्यांना संबोधलं जातं, तर मी विनंती करेन की ज्याप्रमाणे राजसाहेब आणि राजूदादा पाटील यांचा शब्द ऐकून आम्ही खासदारांना लोकसभेला मतदान केलं होतं आणि ते आज निवडून आले। जर हे पालिका प्रशासनाला 20 वर्ष झाले हा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही सर्व जागे मालकांना सोबत घेऊन श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत आपले यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या मार्फत हा प्रश्न सुटतो का हा प्रयत्न करू। कारण की मतदान देताना किंवा मतदानाचा प्रचार करताना आम्ही देखील मनसे म्हणून लोकांकडे गेलो होतो आणि सांगितलं होतं की ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे मतं मागायला आलोय तेव्हा आम्ही या बाजूला उभे आहोत, पण जेव्हा लोकांची कामं हवी असतील तर आम्ही लोकांच्या बाजूने उभे असू। तर आज आम्ही पूर्ण दिवेकरांच्या वतीने त्यांनाही जाऊन निवेदन करणार किंवा त्यांना हा प्रश्न सोडवा म्हणून सांगणार आहे। धन्यवाद। आता तुषारजींनी जे सांगितलं त्याच्यावरती मी परत तेच मला बोलायचं नाहीये। मी काही फॅक्ट्स तुमच्या समोर मांडणार आहे। आज या पूर्ण आंदोलनामध्ये कशा पद्धतीने ठाणे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते लोकांना मूर्खामध्ये काढतं याचे काही मी फॅक्ट्स आणलेले आहेत। हे सर्व जे हे माहितीच्या अधिकारामध्ये मला दिले गेलेले आहेत। दिवाशिवी रस्ता जो आहे याचं जर आपण समजा बघितलं तर याच्या डांबरीकरणाचं जे कंत्राट आहे 2019 मध्ये याची ठाणे महानगरपालिकेने वर्क ऑर्डर काढली होती। 16,88,59,000 हे वर्क ऑर्डर आहे। साधारणतः 2019 मध्ये याचं काम चालू होणार होतं। 4,200 मीटर म्हणजे शिळफाट्यापासून ते आपल्या चौकापर्यंतचं हे काम होतं। पण त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 2020 मध्ये कोरोना आला, 2 वर्ष काम बंद होतं। त्याच्यानंतर हे काम 2022 मध्ये होणं अपेक्षित होतं, पण 2022 मध्ये ह्या कामाला परत वाढ देण्यात आली आणि हे काम जे आहे 2022 मध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की मोठे खड्डे पडले होते। त्याच्यासाठी याच रस्त्याचं पुन्हा एकदा डांबरीकरण सपाटीकरण करण्यासाठी म्हणून 3 कोटीने हे कंत्राट वाढवण्यात आलं 2022 मध्ये, 29/3/2022 ला। याचे सगळे डॉक्युमेंट मी आपल्या लोकांना देईन पत्रकारांना। म्हणजे या रस्त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे साधारणतः 20 कोटी रुपयाचं गेलं। 2022 मध्ये जेव्हा या रस्त्याचं काम चालू होतं एकदम संथ गतीने काम चालू होतं
बिटकॉन म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीला या रस्त्याचा ठेका देण्यात आलेला आहे. या कंपनीने 14/11/2024 रोजी महानगरपालिकेकडे, जे ठाणे महानगरपालिकेचे दिवा प्रभाग समितीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांच्याकडे मागणी केली की या रस्त्याचं काम वेळेमध्ये पूर्ण होणं शक्य नाहीये, तर आम्हाला तुम्ही तारीख अजून थोडीशी वाढवून द्या. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल हे पत्र, तर याच्यामध्ये त्यांनी 12/6/2025 पर्यंतची तारीख मागितली होती. या 12/6/2025 पर्यंत त्यांना मुदतवाढ मिळणं अपेक्षित होतं, पण आपले जे इथले दिवा महापालिकेचे जे कोणी कार्यकारी अभियंता आहेत, दीपक माने साहेब, कंत्राटदाराने त्यांच्याकडे 6 ते 7 महिन्यांची मुदतवाढ मागितली होती, म्हणजे जून पर्यंतची. सन्माननीय दीपक माने साहेबांनी 16/12/2024 ला पत्र लिहिलं ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीची मुदतवाढीची कारणं आहेत. 3 ठिकाणी जागा मालकांनी जागा अडवलेली आहे, तर त्यांना मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी मागितली 12/12/2025. म्हणजे एका बाजूला कंत्राटदार सांगतोय की मला 12/6/2025 पर्यंतचा वेळ द्या, तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्यांनी खरं तर काम लवकर करून घ्यायला पाहिजे, तर ते सांगतात की आणखी 6 महिने तुम्ही काम उशिरा केलं तरी चालेल, तुम्ही 12/12/2025 पर्यंतची मुदत घ्या. अशा पद्धतीने त्यांनी 2 वेळा पत्रव्यवहार केला. दुसरा पत्रव्यवहार जो आहे तो 22/1/2025 रोजी दीपक माने यांनी केलेला आहे. अशा पद्धतीने 2 वेळा पत्रव्यवहार केल्याच्या नंतर जे बांधकाम आहे हे बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला आहे. हा जो बांधकाम पूर्ण झाल्याचा म्हणजे दिवा शिळ रोडचं बांधकाम जे डांबरीकरणाचं आहे हे पूर्ण झालं, याचं OC सर्टिफिकेट, काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट 14/2/2025 रोजी हे महापालिकेने दिलेलं आहे. म्हणजे हे काम 20 कोटीचं पूर्ण झालं. आणि या 20 कोटीचं जे बिल आहे हा त्याचा TPAचा अहवाल आहे. या TPAच्या अहवालामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये इथे खाली लिहिलेलं आहे 100% फिजिकल काम पूर्ण झालं. 4 बिलं याची काढली गेली 2019 पासूनची, त्याची सगळी माहिती तारखेवाईज याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व पत्रकारांना ती देईन. याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल 18,83,39,39,000चं काम यांनी बिल पूर्ण केलं. वरती यांनी एक्स्ट्रा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने याच्यामध्ये एस्केलेशन डिटेल म्हणजे एक्स्ट्रा खर्च केलेला 1,72,00,000 म्हणजे या व्यतिरिक्त त्यांनी अजून खर्च केला. म्हणजे आधी 16,86,00,000, त्याच्यानंतर परत 3 कोटी आणि अजून कंत्राटदाराने स्वतःच्या खिशातले 1,72,00,000 टाकले. असे करून जवळपास 22 कोटी हे बिल बनवण्यात आलं. आता याच्यावरती तुम्ही जर पुढे जाऊन बघितलं तर सगळ्यात गमतीदार गोष्ट जी आहे ती तुम्हाला मी अजून एक सांगतो. म्हणजे महापालिका प्रशासन आपल्याला कसं मूर्ख बनवतं. इथे जे आहे यांनी दाखवले 100% बिल ऑलरेडी निघालेलं आहे 4थ्या आरे बिल पर्यंत. पण ही जी त्यांनी आम्हाला बिल दिलेलं आहे त्याच्यामध्ये 5वं आरे बिल पण दाखवलेलं आहे, जे आहे 4,12,29,000. म्हणजे ऑलरेडी 20 कोटींचं काम जे आहे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर पण जर समजा 4 कोटी आणि अजून 2 कोटीचं एक बिल आहे जे 5वं आरे बिल आहे, ज्याचा TPA अहवाल मला याच्यामध्ये दिला नाही त्यांनी, महानगरपालिकेने जो मला माहितीच्या अधिकारात दिला. पण या कागदपत्रांमध्ये अजून 6 कोटींची बिलं दाखवलेली आहेत की जी विथ हेल्ड आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये किती नेमके पैसे काढले गेले 20 कोटीच्या आसपास. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जो आपल्या समोर मांडायचा आहे की दिवेकरांचा पैसा जो आहे तो कशा पद्धतीने ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत हे फुकट घालवत आहेत. याचं एक उदाहरण मी आपल्याला दाखवतो. आपल्या सर्वांना माहिती असेल की दिवा शिळ रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. आता ही जी वर्क ऑर्डर आहे ही जी वाढवून घेतलेली आहे ही 2025 पर्यंतची वर्क ऑर्डर होती. ही वाढवून घेतली 2024 मध्ये. 2024 मध्ये पहिल्यांदा यांनी पत्र दिलं होतं 16 तारखेला 10व्या महिन्यामध्ये जे आपले कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी. आणि त्याच्यानंतर 28/3/2025 ला याच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची हे निघाली. आता तुम्ही एक गोष्ट जर याच्यामध्ये बघितली तर याच्यामध्ये OCची जी डेट आहे ती आहे 14/2/2025. म्हणजे फेब्रुवारीमध्ये यांनी सांगितलं की आम्ही हे काम कंप्लीट केलंय. यांनी कामाची तारीख वाढवली होती डिसेंबरमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये यांचं काम पूर्ण झालं. यांनी सांगितलं की 1 वर्ष लागेल, पण प्रत्यक्षात 2 महिन्यात काम पूर्ण झाल्याची OC घेतली. जर OC घेतली तर त्याच्यानंतर पुढच्या जसं याची OC येते त्याच्यानंतर यांनी कॉन्क्रिटीकरणाचं कंत्राट काढलं 62,62,00,000. 62,62,00,000 कंत्राट काढलं कॉन्क्रिटीकरणाचं. माझा प्रश्न हा आहे की जर समजा तुम्ही असं कंत्राट काढलं, आता काही लोक म्हणतील की ते काम झालं त्याच्यानंतर याचं कंत्राट काढलं मग त्याला काय करू शकतो, पण हे असं नाहीये मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं याच्या जे कामाची वर्क ऑर्डर आहे, आपण वर्क ऑर्डर नाही ज्याला आपण म्हणतो टेंडर आहे, हे जे टेंडर आहे हे टेंडर काढलं गेलं 10व्या महिन्यामध्ये 2024 ला. 2024च्या 10व्या महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः ऑक्टोबरमध्ये 62 कोटी रुपयाचं टेंडर काढलं गेलं.
जर 62 कोटी रुपयाचं टेंडर काढलं गेलं आणि ते टेंडर पास झालं, कोणत्या कंपनीला द्यायचं हे मान्य झालं, असं असताना जर दिवा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता डिसेंबरमध्ये हे पत्र पाठवतात की या डांबरीकरणाच्या कामाला आणखी मुदत वाढ द्या 1 वर्षाची, तर मला असं वाटतं की हा मूर्खपणाचं लक्षण आहे. जिथे 62 कोटी रुपये तुम्ही ऑलरेडी कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेत, तुम्ही हे काम जिथे आहे तिथे थांबवायला पाहिजे होतं. आणि जे शासनाचे पैसे 5 कोटी 10 कोटी तुम्ही या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातले, हे तिथेच कंत्राट थांबवायला पाहिजे होतं. आणि जिथून कंत्राट तुम्ही थांबवलंय तिथून तुम्ही कॉन्क्रिटीकरणाचं चालू करायला हवं होतं, तर शासनाचे पैसे वाचले असते. पण याच्यामध्ये अत्यंत चालाखीने ज्या दिवशी इथलं काम यांनी दाखवलं की झालं, त्याच्या पुढच्या लगेच 15 ते 20 दिवसामध्ये यांनी नवीन कंत्राट काढलं आणि सांगितलं की आता आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचं आहे. आणि या 2 गोष्टींमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, जर तुम्ही हे डॉक्युमेंट बघितले, मी प्रेसला हे डॉक्युमेंट देईन, तुम्ही तुमच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करा. याच्यामध्ये 24 मीटरचा रोड होता. हा जो 7 मीटरचा रोड आहे दिवा-शिळ रोड, याला 24 मीटरचा करण्यासाठी सांगितलं होतं. 4200 मीटरचं हे टोटल बांधकाम होतं. 4200 मीटर पैकी जे स्वतः दीपक मानेंनी पत्र दिले त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की 750 मीटर 720 मीटरचं बांधकाम हे झालेलं नाही, कारण जागा मालकांचा विरोध आहे. जर जागा मालकांचा 720 मीटरचा विरोध आहे, तर जे कंत्राट 19 कोटीचं दिलं होतं ते तर 4200 मीटरचं होतं. मग बिलं काढताना 20 कोटीची बिलं कशी काय येऊ शकतात? हे 720 जे मीटर आहेत त्याचे कमी केले पाहिजे होते. पण ते न करता तुम्ही 20 कोटीचं बिल कसं काढलं? याच्यावरती जाऊन अजून माझा एक प्रश्न आहे, जे इथले अधिकारी आहेत दीपक माने, त्यांनी आता ट्रान्सफर घेतलेली आहे, पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते जबाबदार आहेत. तर ज्या 24 मीटरचं बांधकाम सांगितलं होतं, तुम्ही जर दिवा-शिळ रोड बघितला तर बहुतेक ठिकाणी काही ठिकाणी तुम्हाला 13 मीटर 14 मीटरचा रस्ता दिसून येईल. जर 13 आणि 14 मीटरचा रस्ता झालेला आहे बहुतेक ठिकाणी, तर मग जे वरचे 10 मीटरचं बांधकाम झालं नाही त्याचेही पैसे कंत्राटदाराच्या कामातून कट करायला पाहिजे होते. ते न करता सरसकटपणे आंधळेपणाने सह्या करून बिलं काढली गेलेली आहेत. 20 कोटी म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर फक्त या एका रोडसाठी साधारणतः 85 कोटी रुपये हे आतापर्यंत जे आहे ठाणे महानगरपालिकेने दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण या अशा रस्त्यावरून प्रवास करतोय ज्याच्यावरून चालणं साधारणतः मुश्किल आहे, माणूस याच्यावरून प्रवास करू शकत नाही. हा सगळा जो गौडबंद आहे, आम्ही जे प्रश्न विचारतोय आता, जसं तुषारजींनी सांगितलं की प्रत्येक वेळेला एक कारण पुढे करतात की जागा मालकांचा प्रॉब्लेम आहे. जागा मालकांचा प्रॉब्लेम आहे तर तो बरोबर आहे, कारण त्यांची जमीन त्याच्यात गेलेली आहे. त्यांनी त्यांना योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे. 20-20 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, जर तुम्ही त्यांना मोबदला देऊ शकत नाही तर मग ही तुमची चुकी आहे. नागरिकांची तर तुम्ही टॅक्स घेताय नाही, तुम्ही जर जागा मालकांचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तर पर्यायी मार्ग द्या इथपर्यंत येण्यासाठी. तेही जर प्रशासन करत नसेल तर मला वाटतं की याच्यामध्ये पालिका प्रशासनाची चुकी आहे, ती त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचे डॉक्युमेंट मी तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा अभ्यास करा. आणि आम्ही जे सांगतोय हे जर चुकीचं असेल तर याला महापालिकेने चॅलेंज करावं, आम्हाला याच्यासाठी कोर्टात घ्यायचं, आम्ही त्याची जी व्यक्ती उत्तरं देतो. म्हणजे महापालिकेला हे बोलता येणार नाही की आम्ही चुकीचे आरोप लावतो, कारण माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी आम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे. धन्यवाद.